जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर झालेला आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे। राज्य सरकारकडून हे विधेयक मांडण्यात आलेलं होतं आणि आता हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलेलं आहे। जनसुरक्षा विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालेले। विरोधकांनी काही सवाल यावेळी विधानसभेत उपस्थित केले, मात्र मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक मांडलेलं होतं आणि एकमतानं हे विधेयक मंजूर झालेले। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम। जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर झालेले आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून या विधेयकाच्या आता फक्त प्रॉब्लेम कुठे येतोय, हे विधेयक मांडलं जाईल यातल्या असतील आणि खऱ्या अर्थानं विरोधकांचा आवाज असेल किंवा पत्रकारांची माध्यमांच्या संदर्भातले त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेणं असेल, अशा अनेक प्रश्नांची चर्चा सातत्याने या संदर्भात झाली। परंतु या सगळ्यांना विश्वासात घेऊन सरकारकडनं बैठकांच्या माध्यमातून एक कन्सेन्सस तयार करून या संदर्भात विधेयक बनवून हे विधेयक अंतिमतः आज सभागृहात मांडण्यात आलं आणि अखेरीस आज मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर आणि विरोधकांच्या चर्चेनंतर बहुमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलंय। विधानसभेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले। आता प्रतीक्षा असेल ती म्हणजे विधान परिषदेमध्ये या विधेयकावर चर्चा कशी होते आणि त्यामध्ये या विधेयकाच्या संदर्भात काय चर्चा होते आणि काय निर्णय होते। खरं तर विधान परिषदेमध्ये सुद्धा सरकारचं बहुमत आहे, त्यामुळे तिथे सुद्धा हे विधेयक मंजूर होण्यात कुठलीही अडचण सध्या तरी दिसत नाही। मात्र सध्याची अपडेट फायनल अशी आहे की जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये बहुमतानं मंजूर झालेलं आहे। धन्यवाद ओम, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।